नमस्कार मित्रांनो, बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्यामुळं आणि काही कामधंदा नसल्यामुळं मी आज जवळपास 11 वर्ष जुना असलेला लय भारी हा चित्रपट पाहिला आणि हा चित्रपट पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की कदाचित तुम्ही या चित्रपटाची स्टोरी विसरून गेला असाल तर पटापट तुम्हाला या चित्रपटाची स्टोरी एक्सप्लेन करून सांगून टाकावी। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, या चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला समजतं की या चित्रपटामध्ये प्रतापराव निंबाळकर आणि त्यांची बायको सुमित्रा निंबाळकर असे दोघं श्रीमंत लोक त्या गावात राहत असतात आणि ते दोघं चित्रपटाच्या सुरुवातीलाच पूजा करायला निघालेले असतात। पण त्या मंदिराचा पुजारी हा खूप क्रूर असतो आणि तो काही त्यांना पूजा करू देत नाही आणि त्याचं कारण असं की या कपलला लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर सुद्धा मूलबाळ झालेलं नसतं। आता हा अपमान झाल्यानंतर सुमित्रा निंबाळकर यांना खूप टेन्शन येतं आणि तेव्हा त्यांच्या घरचीच एक मोलकरीण त्यांना आयडिया देते की तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्या, तुम्हाला मूलबाळ नक्की होईल। मग या निंबाळकर बाई आणि ह्या मोलकरीण बाई दोघीजणी पंढरपूरच्या वारीला जातात आणि मग निंबाळकर बाई पांडुरंगाकडे एक मूल व्हावं यासाठी देवाकडे मागणी करतात आणि सोबतच देवाला सांगून टाकतात की जर मला मूल झालं तर ते मूल मी तुलाच वाहून टाकेल किंवा तुला देऊन टाकेल। आता हे एक्स्ट्राचं प्रॉमिस केल्यामुळं त्या घरातल्या मोलकरणीला खूप टेन्शन येतं। मग निंबाळकर बाई घरी येतात आणि थोड्या दिवसामध्ये त्या प्रेग्नंट राहतात। आता घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण असतं आणि प्रतापराव सुद्धा खूप आनंदी असतात। पण प्रतापरावाला जेव्हा कळतं की एवढ्या मेहनतीनंतर आपलं झालेलं हे मूल आपली बायको पांडुरंगाला देणार आहे, तेव्हा प्रतापराव नाराज होऊन डायरेक्ट लंडनला निघून जातात। आता या सगळ्या प्रकारानंतर निंबाळकर बाई खूप टेन्शनमध्ये असतात, पण काय करणार, शेवटी त्या मुलाला जन्म देतात। मुलाचा जन्म झाल्यानंतर निंबाळकर बाई नवऱ्यांना फोन करून सांगतात की मी काय देवाला मूल वगैरे देणार नाही, तुम्ही परत या। प्रतापराव अतिशय खुश होतात आणि लंडनवरून परत वापस येतात। स्वतःच्या मुलाला पाहून खूप खुश होतात। आता प्रतापराव लाडाने आपल्या मुलाचं नाव प्रिन्स ठेवतात। साहजिकच प्रतापराव हे घरचे खूप श्रीमंत असल्यामुळं आणि साधे रुसले तर डायरेक्ट लंडनला जाऊन राहत असल्यामुळे ते त्यांच्या मुलाला सुद्धा विदेशात शिक्षणासाठी पाठवतात। आता कट्टू मुलगा मोठा झाला आहे आणि मुलगा अतिशय मन लावून विदेशामध्ये अभ्यास करतो आणि तेथील विविध विद्यार्थ्यांसोबत तिथलं शिक्षण अतिशय काळजीपूर्वक पूर्ण करतो। शिक्षण घेऊन आपला हा प्रिन्स गावाकडे येतो। आता त्या घरामध्ये आई वडिलांशिवाय एक कामगार राहत असतो, त्याचं नाव असतं सखा आणि त्याची मुलगी असते, तिचं नाव असतं रखुमाई। आता हे रखुमाई नावाचं कॅरेक्टर हे खूपच क्यूट कॅरेक्टर होतं। असो तर प्रतापराव खूपच श्रीमंत असले तरी सुद्धा सर्वसामान्य लोकांसाठी ते एक समाजसेवक सारखे काम करत असतात आणि आपला मुलगा विदेशातून शिकून परत आला हे पाहून प्रतापरावांना खूप आनंद होतो आणि हे सगळं गोडी गुलाबीने सगळं नीट चालू असतं। तेवढ्यातच एंट्री होते आपल्या चित्रपटाच्या विलनची, तो म्हणजेच संग्राम। संग्राम हा या प्रिन्सचा चुलत भाऊ असतो आणि त्याचं प्रोफेशन असतं गावातल्या शेतकऱ्यांचे मर्डर करणे आणि त्यांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेणे। आजच या संग्रामने 10-15 लोकांचा मर्डर केलेला असतो, जिकडे तिकडे डेड बॉडीज पडलेल्या असतात आणि त्याचं जे अचिव्हमेंट आहे त्याबद्दल तो त्याच्या पप्पांना सांगतो आणि पप्पा मुलाची ही कामगिरी ऐकून खूप खुश होतात। तिकडे प्रिन्स आणि सखा यांच्यामध्ये चांगली मैत्री होते। सखाला दारूचं व्यसन असतं, मात्र प्रिन्सला कुठलंही व्यसन नसतं। तो अतिशय संस्कारी मुलगा असतो आणि त्याने विदेशामध्ये फक्त आणि फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित केलेलं असतं। तर पुढे प्रिन्स एका त्याच्या मित्राच्या लग्नाला जातो आणि तिथे त्याला नंदिनी नावाची एक मुलगी दिसते। पहिल्याच भेटीत प्रिन्स तिच्या प्रेमात पडतो आणि वेगवेगळ्या प्रकारे त्याच दिवशी तिला फ्लर्ट करायला चालू करतो। इकडे संग्राम गावातील लोकांना जमिनीसाठी त्रास देत असतो आणि त्याबद्दलची सगळी माहिती प्रिन्सला कळते। आता प्रिन्स संग्रामला जाऊन 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगतो, पण संग्रामला ज्ञान वगैरे गोष्टी आवडत नसल्यामुळे त्या गोष्टी काय तिथं वर्कआउट होत नाहीत। आता या सगळ्या प्रकारामुळे त्या दोन्ही भावामध्ये म्हणजेच प्रिन्सचे वडील आणि संग्रामचे वडील यांच्यामध्ये थोडे क्लॅशेस होतात आणि पुढच्याच दिवशी प्रतापराव अचानक मरण पावतात। आता आपल्या वडिलांच्या निधनानंतर जेव्हा प्रिन्स हा बिझनेस सांभाळू लागतो तेव्हा त्याला कळतं की आपल्या बिझनेसची जी सगळ्यात महत्त्वाची मॅनेजर आहे तीच मुलगी आहे जिच्यावर तो लग्नामध्ये लाईन मारत होता। आता एका संपूर्ण गाण्यामध्ये ती जी मुलगी असते तिचं नाव नंदिनी असतं, तर ती प्रिन्सच्या पप्पांचा बिझनेस प्रिन्सला समजावून सांगते। प्रिन्स तिने सांगितलेल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं सोडून तिच्या प्रेमात वेडा होतो आणि जिकडे तिकडे सह्या करत सुटतो। इकडे आपला विलन असलेला संग्राम मात्र त्याचं काम चोखपणे पार पाडत असतो। तो गावकऱ्यांना सांगतो की प्रिन्सने गावकऱ्यांची सगळी जमीन त्याच्या म्हणजे संग्रामच्या नावावर केली आहे आणि ही गोड बातमी देऊन तो त्या गावकऱ्यांची घरं सुद्धा जाळून टाकतो। जेव्हा प्रिन्सला ही गोष्ट कळते तेव्हा तो जाऊन त्या बाप लेकांना जाब विचारायचा प्रयत्न करतो, पण तिथं ते दोघं त्यांनी सह्या केलेल्या डॉक्युमेंट दाखवतात
आता मग चिडलेला प्रिन्स त्यांची तक्रार करण्यासाठी कलेक्टर ऑफिसकडे जायला निघतो। पण जसं की आपल्याला माहीतच आहे की संग्रामचा मूळ व्यवसाय हा मर्डर करणे असल्यामुळे आणि त्याने कितीही मर्डर केले तरी कानून, कायदा व्यवस्था आणि पोलीस हे आजच्या काळातल्या खऱ्या पोलिसांसारखेच असल्यामुळे त्याला कुणीही अटक करत नाही आणि त्याच संधीचा फायदा घेऊन तो प्रिन्सच्या कारला ट्रकने उडवतो। आता प्रिन्स दवाखान्यात आहे आणि त्याच्या इलाजासाठी पैशांची गरज आहे। निंबाळकर बाई पैसे आणण्यासाठी स्वतःच्याच घरी जातात, पण त्यांना घरी आल्यावर कळतं की त्या घरावर संग्रामने ताबा मिळवला आहे आणि घरच्या आणि गावच्या सगळ्या जमिनीचे डॉक्युमेंटवर प्रिन्सने सह्या केल्या आहेत। आता प्रश्न पडतो की प्रिन्सने या सगळ्या सह्या डॉक्युमेंटवर केल्या कशा? तर त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारी जी नंदिनी असती तिने प्रिन्सला फसवून प्रेमामध्ये अडकवून प्रिन्सकडून या सह्या करून घेतलेल्या असतात। त्यामुळे सह्या करताना प्रिन्सने कागद पाहिलेच नाहीत, प्रिन्स दुसरंच काहीतरी पाहत होता आणि इथे ही गोष्ट रिव्हील होते की नंदिनी ही संग्रामच्या टीममधली असून ती या चित्रपटाची हिरोईन नसून ती विलन आहे। निंबाळकरबाईंना या गोष्टीचा खूप धक्का बसतो आणि त्या दवाखान्यामध्ये परत येतात। इकडे आल्यावर त्यांना कळतं की त्यांचा मुलगा सुद्धा मरण पावला आहे। आता ज्या वेळेस पती, मुलगा, प्रॉपर्टी हे सगळं त्यांच्या हातातून निघून जातं तेव्हा त्यांच्या आयुष्यात एवढं दुःख का आलं हे विचारायला त्या परत पंढरपूरला जातात आणि देवाला विचारू लागतात। पण त्याच वेळी त्या पंढरपूरच्या मंदिराच्या बाहेर काही लोकांची मारामारी चालू असते आणि सरप्राइझिंगली मारामारी करणारा जो मुलगा आहे तो प्रिन्स सारखा दिसत असतो। आता तो स्टाईलमध्ये लोकांना मारत असतो आणि मधून मधून डायलॉग सुद्धा मारत असतो। निंबाळकर बाई आणि सखा त्या मारामारी करणाऱ्या पोराकडे जातात आणि मग तिथं गेल्यावर आपल्याला चित्रपटातील खूप सारे सरप्राईज माहीत होतात। या मारामारी करणाऱ्या पोराचं नाव माऊली आहे। त्याच्याकडे गव्हर्नमेंट जॉब नसूनही त्याच्याकडे चांगली गर्लफ्रेंड आहे आणि तो वीटभट्टीचा धंदा करतो आणि हा माऊली दुसरा तिसरा कोणी नसून निंबाळकर बाईंचा दुसरा मुलगा आहे। कारण की निंबाळकरबाईंना 2 जुळे मुलं झाली होती आणि त्यांनी पांडुरंगांना वचन दिलं होतं की त्यांचा पहिला मुलगा ते देवाला देतील, तर त्यांनी मुलगा झाल्या झाल्या रातोरात त्या जुळ्या मुलापैकी एक मुलगा पंढरपूरला येऊन पांडुरंगाच्या दारात ठेवला होता आणि एक मुलगा स्वतःकडे ठेवला होता। आता स्वतःकडील मुलगा आणि नवरा वारल्यानंतर निंबाळकरबाईंच्या लक्षात आलं की आपल्याकडे एक बॅकअप प्लॅन सुद्धा आहे आणि मग त्या पंढरपूरला येतात आणि माऊली नावाच्या या मुलाला त्या शोधतात आणि साहजिकच निंबाळकरबाई या माऊली नावाच्या मुलाला त्यांच्यासोबत गावी येण्यासाठी विनंती करतात। माऊली हे सगळं ऐकून खूप दुःखी आहे कारण की त्याची फॅमिली श्रीमंत असूनही त्याला इकडे खूप स्ट्रगल करावा लागला, वडापाव खाऊन दिवस काढावे लागले आणि या सगळ्या दुःखामध्ये तो त्याच्या आईसोबत त्या गावी जाण्यासाठी नकार देतो। आता आई आणि सखा गावी निघून जातात। गावी आल्यानंतर निंबाळकर मॅडमला सखाच्या झोपडीवजा घरामध्ये राहण्याची वेळ येते। इकडे आपला विलन असलेला संग्राम एक जेसीबी घेऊन प्रतापरावांचा पुतळा पाडण्यासाठी निघालेला असतो। आता निंबाळकर मॅडम आणि सखा हे त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात। निंबाळकर मॅडमचं काही संग्राम ऐकत नाही आणि तो त्याच्या पुतळा पाडण्याच्या मतावर ठाम असतो। मात्र तेवढ्यातच उडणाऱ्या विटा येतात आणि त्याच्या गुंडाला लागू लागतात आणि त्यांना विटा फेकून मारणारा कोण असतो? माऊली। आता या विटांच्या माऱ्यामुळे घाबरून संग्राम आणि त्याचे साथीदार तिथून निघून जातात आणि मग आता माऊली विविध प्रकारे संग्रामला त्रास द्यायला चालू करतो। जसं की तो संग्रामला सांगतो की तुझ्या डान्स बारला मी आग लावून दिली आहे। संग्राम डान्स बार बघायला जातो तर हे त्याच्या घरामध्ये शिरून शेत जमिनीचे डॉक्युमेंट चोरतात आणि नंतर त्याचा डान्स बार सुद्धा जाळून टाकतात। चिडलेला संग्राम माऊलीला मारायला गुंड पाठवतो, मात्र माऊली लहानपणापासूनच मारामारीमध्ये एक्सपर्ट असल्यामुळे तो त्या गुंडांना चांगला चोप देतो। आता ही फायटिंग संपली की लगेच पाऊस येऊ लागतो आणि माऊलीच्या लक्षात येतं की आपल्या गावकऱ्यांची घरं गळकी आहेत। मग तो सगळ्या गावकऱ्यांना घेऊन संग्रामच्या घरात राहायला सांगतो। जेव्हा संग्राम त्याला जाब विचारायचा प्रयत्न करतो तर माऊली त्याच्या घरामध्ये थोडं स्लो मोशन मध्ये चालतो आणि 2-4 डायलॉग त्याला मारतो। असो तर नंतर माऊलीची त्याच्या गर्लफ्रेंड सोबत थोडी कुरबुर होते आणि माऊली सखासोबत दारू प्यायला अड्ड्यावर जातो। सखाने दारू सोडून दिलेली असते त्यामुळे सखा लवकरच घरी निघून जातो आणि माऊली एकटा दारू पीत बसतो। रात्री दारू पिऊन तो रोडने घरी चाललेला असतो आणि सरप्राइझिंगली त्याला रस्त्याने सलमान खान भेटतो। सलमान खान बरोबर 2-3 महत्त्वाच्या विषयावर जोक करून पुढे माऊली घराकडे निघतो। पण तेवढ्यात संग्राम तिथे गाडी घेऊन येतो आणि दारूच्या नशेत असलेल्या माऊलीला बदाडू लागतो। पण माऊली या चित्रपटाचा हिरो असल्यामुळे त्याला वाचवणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेस सखा तिथे येतो आणि माऊलीचा जीव वाचवतो। आता चिडलेला संग्राम दुसऱ्या दिवशी या सखाची छोटी मुलगी तिला किडनॅप करतो, पण तोपर्यंत माऊली संग्रामच्या बापाला म्हणजे त्याच्या चुलत्याला किडनॅप करतो। संग्रामची मेहनत वाया जाते, छोट्या मुलीला परत देऊन बापाला एक्सचेंज करून परत घ्यावं लागतं। आता माऊलीला संग्रामच्या घरातील काही डॉक्युमेंटवर सह्या पाहिजे असतात, त्यामुळे तो एक प्लॅन रचतो आणि खूपच चांगला प्लॅन आहे मित्रांनो। त्या प्लॅननुसार तो त्याच्या होणाऱ्या बायकोला
तिचं नाव कविता आहे. तर तो कवितासोबत भांडण झाले असल्याचं नाटक करतो आणि तिला संग्रामकडे पाठवतो. तर प्लॅन असा असतो की माऊलीची जी होणारी बायको आहे कविता, ती संग्रामसोबत जाऊन रोमॅन्स वगैरे करणार आणि त्या रोमॅन्सच्या नशामध्ये त्याच्याकडून सह्या करून घेणार. आता या माऊलीच्या बायकोसोबत संग्राम रोमॅन्स तर खूप करतो, पण सह्या मात्र करत नाही आणि त्यांचा प्लॅन त्यांच्यावरच उलटतो. पण सुदैवाने माऊली तिथे येतो आणि थोडी गोळाबारी होते. संग्राम नंदिनीवरच एक गोळी चालवतो आणि मग नंदिनीला आता कळतं की आपण विलनच्या टीममध्ये काम करून काही फायदा नाही, आपण माऊलीची टीम जॉईन करणं गरजेचं आहे. दुसऱ्या दिवशी निंबाळकर मॅडम, माऊली आणि त्याची सगळी फॅमिली संग्रामच्या घरावर कब्जा करतात. फायनली पोलीस संग्रामला अटक करतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले असतात. त्या व्हॅनमध्ये नंदिनी सुद्धा त्यांच्या सोबत असते. पण मित्रांनो, तेवढ्यात संग्रामचे गुंड ही पोलिसांची गाडी अडवतात आणि त्यातून संग्रामची सुटका होते. संग्राम गाडीतून बाहेर येतो आणि त्याच्या प्रोफेशनप्रमाणे तो सर्व पोलिसांना मारून टाकतो आणि सोबत त्या नंदिनीला सुद्धा मारून टाकतो. आता हा संग्राम घरी जातो आणि निंबाळकर मॅडम आणि सखा या दोघांना किडनॅप करतो. पण माऊली आपल्या चित्रपटाचा हिरो असल्यामुळे त्याच्या जिम्मेदारीप्रमाणे तो त्यांना दोघांना वाचवायला जातो. थोडी मारामारी होते. संग्रामकडे एक चांगला चाकू असतो, तो त्या माऊलीच्या पोटामध्ये खुपसतो आणि मग माऊली पाण्यामध्ये पडतो आणि आय गेस तो मरतोच बहुतेक. पण त्याच वेळी पांडुरंगाचा चमत्कार होतो आणि माऊली पुन्हा जिवंत होतो. आता माऊलीमध्ये प्रचंड शक्ती संचारलेली असते आणि त्या शक्तीच्या बळावर तो संग्रामला मारू लागतो. बराच वेळ तो संग्रामला मारतो. पण मित्रांनो, माऊली या चित्रपटाचा हिरो असल्यामुळे जर त्याने संग्रामला मारून टाकलं तर त्याला जेलमध्ये जावं लागेल हे डायरेक्टरच्या लक्षात आल्यामुळे संग्रामला नैसर्गिक मरण देणं गरजेचं आहे. आणि त्याचा सगळ्यात सोपा उपाय काय आहे तर एक ट्रक येते आणि संग्रामला उडवून टाकते. आता मित्रांनो, मुख्य विलनचा मृत्यू होतो आणि हे सगळे बंगल्यामध्ये येतात. तर मित्रांनो, जवळपास 10-11 वर्षापूर्वी हा चित्रपट आला होता आणि माझ्या मते हा चित्रपट त्या काळातील मराठीतला सर्वात जास्त टेक्निकली ब्रिलियंट असलेला चित्रपट होता. याची सिनेमॅटोग्राफी, प्रोडक्शन क्वालिटी ही बॉलिवूडच्या लेवलची होती. चित्रपटाची कथा जरी नॉर्मल बॉलिवूड मसाल्या चित्रपटासारखी असली तरी सुद्धा मराठीसाठी हा चित्रपट खूप मोठा होता. आणि आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा माझ्या आयुष्यातला पहिला मराठी चित्रपट होता जो मी फर्स्ट डे फर्स्ट शो थिएटरमध्ये पाहिला होता. आणि या चित्रपटासाठी रितेश दादांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. तर मित्रांनो, या चित्रपटाबद्दल तुमच्या जर काही स्पेशल आठवणी असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.